स्कोरिंगला कोण नाही बसा. धन्यवाद. अभी अभी अपने आवाज सुना माई बोली मराठी भाषा में. रायगढ़ का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त मैन फ्रॉम मल्यान वेदांत जी कंटक सर, इनका तहे दिल से मैं आभार. आज हम चल रहे हैं इस मैदान पर आवास प्रीमियर लीग 2025 प्रारंभिक जोड़ी मैदान पर रोहन और विशाल ऐसे दो प्रारंभिक बल्लेबाज मैदान पर आते हुए. रोहन पाटिल और विशाल भगत प्रारंभिक जोड़ी मैदान पर. आज के लीग का ये चौथा मैच. गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज हितेश. गुड कीपिंग. द मैच इज ऑन. ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल यहां पर मिलता हुआ. स्ट्राइक पर हम देख रहे हैं रोहन और नॉन स्ट्राइक का साथ देते हुए विशाल. रोहन पाटिल, विशाल भगत और हितेश गेंदबाजी की पहली जिम्मेदारी लेकर P1 पावर प्ले का षटक 30 यार्ड सर्कल के अंदर. और इस बार स्क्वायर कट. इस बार देखिए राहुल रोहन पाटिल के बल्ले से आता हुआ स्क्वायर कट. गेंद सीमा पार. तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा. अब देर ना कर, बाउंड्री लाइन के बाहर आ जा. डीजे थैंक यू डीजे. तो पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया है. अभी भी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है. आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है. पहली गेंद पर चौवा लगाकर शुरुआत करते हुए बैटर रोहन पाटिल आज इस मैदान पर अपनी टीम के लिए जिम्मेदारी के साथ उतरते हुए. फिर से एक बार हितेश अपने छोर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार. इस बार सफल होकर खेल दिया. फिर से एक बार लॉन्ग लेग. भाग अर्जुन भाग, भाग मिल्का भाग. पर आउटफील्ड है फास्ट. गेंद सीमा रेखा के पार. बैक टू बैक दो गेंदों पर दो चौकार. थैंक यू मास्टर. लगातार कि दो गेंदों पर दो चौवे लगाते हुए यहां पर बैटर कामयाब बल्लेबाज है. रोहन पाटिल को पता है रखिए 360 डिग्री का मैदान है. मैकेंटरी पावर प्ले का ओर जारी है और इस पावर प्ले में मुझे बल्लेबाजी करना जरूर आता है. 360 डिग्री के खिलाड़ी और आज जरूर चौफेर बल्लेबाजी करते हुए पहली गेंद के ऊपर स्क्वायर कट किया और दूसरी गेंद के ऊपर बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में 4 रनों के लिए कमाई करते हुए 8 रन स्कोर कार्ड पर हितेश. फिर से एक बार अपने छोर की तीसरी गेंद 8 रन स्कोर कार्ड पर. फिर से एक बार कवर के ऊपर से खेल दिया है. आउटफील्ड है फास्ट. फील्डर गेंद के नीचे पर एक ही रन पर संतुष्ट होना होगा. इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी. स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन स्कोर कार्ड पर. पहला और प्रगति पर आवास प्रीमियर लीग 2025 सीजन 3 का थरार. काफी बढ़िया आयोजन इस सुसज्ज मैदान पर. इसीलिए तो मैं अक्सर कहता हूं नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं.
नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं, आवास का मैदान भी वानखेड़े स्टेडियम से कम नहीं है, क्योंकि 360 डिग्री का मैदान निसर्ग रम्य, बाजू में समुद्र की खारी हवा और इस हवे पर यहां पर शानदार आयोजन। तो फिर से एक बार हितेश गेंदबाजी करेंगे, लेफ्ट आर्म बैटर विशाल भगत। इस बार ऑप्शन के काफी बाहर, ऑप्शन अंपायर का इशारा वाइड का आता हुआ इसे एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है शुभमन गिल की सासूबाई अंजलि, जर्सी नंबर 10, सर सचिन रमेश तेंदुलकर इनका जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आता हुआ। इस बार स्क्वायर कट करना चाहते थे, बल्ले का भारी सिरा, जरूर शायद फ्लाई स्लिप में वहां पर फील्डर तैनात है, कोई रन की गुंजाइश नहीं, यहां पर हर गुंजाइश को खारिज किया गेंदबाज हितेश ने। 10 रन स्कोर कार्ड पर, 4 गेंदें लगभग होती हुई, पहला और पावर प्ले का जारी, स्ट्राइक पर विशाल भगत। इस बार स्क्वायर कट किया है, वी शेप में खेलने का प्रयास और डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के पार गेंद को रोकने का प्रयास और अच्छी फील्डिंग। तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल, रन सेव किए, थांबवला गेलाय चेंडू। इस दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 12 रन। इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी, 12 रन स्कोर कार्ड पर। इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी और इंग्लैंड की रानी हेजल कीच इनसे शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे जर्सी नंबर 12 युवराज सिंह। ओहो, फिर से एक बार बड़ी गैप, 2 खिलाड़ियों के बीच में दरार है, क्या गेंद बॉर्डर लाइन के पार होगी, पर अच्छा प्रयास, फिर से एक बार रोकने में कामयाब होते हुए दोनों फील्डर। तब तक 2 रन लेने का आसानी से मौका। इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर। एक ओवर की समाप्ति के बाद 14 रन, 14 रन स्कोर कार्ड पर लगते हुए बिना कोई विकेट खोए। एक ओवर की समाप्ति के बाद 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरे ओवर के लिए किस गेंदबाज को आमंत्रित किया जाएगा, क्योंकि रोहन पाटिल और विशाल भगत ये दोनों बल्लेबाजों ने काफी अच्छी सूझबूझ के साथ अपनी टीम के लिए रनों का प्रस्ताव रखा और उसमें लगभग कामयाब होते हुए, जो रणनीति थी उसमें जरूर कामयाब होते हुए। दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए गेंदबाज प्रणय गेंदबाजी के लिए आते हुए। तो प्रणय गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर फिर से एक बार प्रारंभिक बल्लेबाज सलामीवीर बैटर रोहन पाटिल। ऐसा कहा जाता है सबसे कातिल गौतमी पाटिल, पर आज इस मैदान पर सबसे कातिल रोहन पाटिल होते हुए डीप कवर पॉइंट क्षेत्र खाली है, थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार, गेंद सीमा पार, शानदार चौकार। थैंक यू डीजे मास्टर। इस छवि की सतह से स्कोर छलांग लगाता हुआ अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए 18 रन जरूर लग चुके। शानदार बल्लेबाजी रोहन पाटिल आज इस मैदान पर। फुल टॉस गेंद थी फुल टॉस, बल्लेबाज हो गया है क्रॉस और इस मैदान पर कहते हुए आई एम द बॉस डीजे। थैंक यू डीजे। तो इस छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 24 रन 24, शानदार बल्लेबाजी रोहन पाटिल आज इस मैदान पर। इस बार फिर से देखिए रोहन पाटिल करतोय धावा आणि लाखाचं बक्षीस लावा, थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार, फिर से एक बार धमाका 440 का डीजे।
क्या बात है डीजे माउली, तोहफा जरूर यहाँ पर कबूल किया है। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर चौवा। जिस तरह से गर्लफ्रेंड को मोबाइल नंबर दिया जाता है कि ये मोबाइल नंबर स्कोर कार्ड पर होगा। स्कोर जा पहुंचा 28 रन स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी, बैटर यहां पर जिम्मेदारी के साथ उतरते हुए। 3 गेंदों में 14 रन खर्च किए गेंदबाज प्रणय ने। अच्छी शुरुआत यहां पर रोहन पाटिल करते हुए। इस बार फुटवर्क का इस्तेमाल, एक्स्ट्रा कवर मॉडल के पार, गेंद आती हुई सीमा पार, षटकार डीजे। थैंक यू डीजे मास्टर। 4-6 क्या बात है। 4 गेंदों में 20 रन, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 34 रन, 34 स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी। ओहो, फिर से एक बार मिडल की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर एक ही रन पर संतुष्ट होना होगा। काफी शानदार बल्लेबाजी, सबसे कातिल रोहन पाटिल आज इस मैदान पर 35 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 35। तो फिर से एक बार अपने ओर की अगली गेंद विशाल भगत के लिए। इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा नो का आता हुआ, नो गेंद। फील्डिंग रिस्ट्रिक्शन। पंच डिसिजन कळवा. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन असेल. विनंती आहे, नो कमेंट्स, नो आर्ग्युमेंट्स. ऑफिशियल डिसिजन इज लास्ट डिसिजन. अंपायर डिसीजन नो, जरूर यहां पर नो करार करते हुए ऑनफील्ड अंपायर डिसिजन असेल तो कळवा, कारण दिसणार नाही अँगल मध्ये. यस, नो गेंद यहां पर. उघडा डोले पाहणे चेंडू आहे, फ्री हिट. एक चेंडू आहे. ओहो, इस बार गेंद हवा में, फ्री हिट का मौका है. जरूर फ्री हिट है और जरूर फ्री हिट पे जीवन दान होता है. जिस तरह से बीमार आदमी को सलाइन लगाई जाती है, उसी तरह से एक टेनिस क्रिकेट में फ्री हिट की गेंद को ये जीवन दान दिया गया. और जरूर डॉट गेंद, ऑफिशियल अंपायर का इशारा, डॉट गेंद जाते हुए. स्कोर का हमारे गुण लेखक सर बतलाते हुए
36 रन स्कोर कार्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद बचे हुए 18 गेंदें शेष बाकी है। देखिए ना दोस्तों, क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल क्यों कहा जाता है। अगर देखा जाए सर, तो पहले 4-5 ओवरों में 42 रन थे पहले मैच में, जो हमने मैच देखा OV11 टीम पहली इनिंग में, और उसके बाद वो डिपेंड करने में भी कामयाब हुए, और यहां पर 2 ओवर में 36 रन है। तो क्रिकेट क्या है, क्रिकेट क्या कर सकता है, रंगाचा राजा, और राजा का रंग होने में देरी नहीं लगती। इसे कहते हैं क्रिकेट, कभी धूप तो कभी छाया है, यही क्रिकेट की माया है। करना था वार पर हो गया पलटवार। पहले ओवर में 14 और इस ओवर में 22, टोटल 36। जरूर यहाँ पर देखिए, ओमकार राणे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। जर तुम्ही डाय मारून कॅच घेतलात तर आपल्या सर्वांचे लाडके सोन्यादादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। बैलगाडी प्रेमी आणि नक्कीच या मालक आणि तसेच या विभागामध्ये फायनल बैलगाडी क्षेत्रामध्ये नावाजलेले सोन्यादादा म्हात्रे गेंदबाजी के लिए आते हुए दूसरा ओवर लेकर हितेश, नीचे दूसरा टीम की ओर से तीसरा। हितेश गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार रोहन पाटिल सेकंड पर बैटर। ओहो, इस बार आने वाले से खेला है, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, और शानदार कैच, लाजवाब कैच यहां पर, जरूर अच्छा। थैंक यू मास्टर। ये जो कैच लपका साहिल भगत, उनके लिए 100 रुपए का कैश प्राइज सोनेदादा म्हात्रे, इनकी जानिब से क्या शानदार कैच लपका है, उनके लिए 100 रुपए का कैश प्राइज साहिल भगत, आपके लिए सोनेदादा म्हात्रे इनकी जानिब से 100 रुपए का कैश प्राइज हमारे पास जमा है। तो जरूर यहाँ पर पहली विकेट का पतन, पहला झटका टीम को लगता हुआ राहुल रोहन पाटिल, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की, साहिल ने शानदार कैच लपका और 30 रनों का योगदान दिया। बैटर रोहन पाटिल, तालियां बजाए रोहन पाटिल के लिए, क्या शानदार बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, 9 गेंदों का सामना किया और 30 रनों का योगदान, कमाल की बल्लेबाजी बैटर रोहन पाटिल। रोहन घरत उर्फ रोनिया नाम से प्रचलित रोनी, रोहन घरत ने बैटर मैदान पर। ओहो, इस बार हवा में खेलने की कोशिश, गेंद के नीचे फिर से एक बार फील्डर, लगातार की 2 गेंदों पर 2 विकेट, हितेश गेंदबाज प्राप्त करते हुए। तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं, पर मौका है डीजे को। थैंक यू मास्टर। यहां पर देखिए, लगातार की 2 गेंदों पर 2 विकेट प्राप्त करते हुए जो प्रारंभिक बल्लेबाज थे रोहन पाटिल, जिन्होंने अच्छी शुरुआत की थी, 9 गेंदों का सामना किया, 30 रन बनाए, और उसके बाद बल्लेबाज रोहन आए, पहली गेंद का सामना करते हुए कॉट आउट हो गए और बिना कोई रन बनाकर पैवेलियन के खेमे में रिटर्न आते हुए न्यू बैटर मैदान पर मनीष आते हुए। 36 रन 36, 2 विकेटों के नुकसान पर तीसरा और प्रगति पर हितेश गेंदबाजी करने के लिए आए, लगातार की 2 गेंदों पर 2 सफलता प्राप्त करते हुए।
इस बार हवा में खेलने की कोशिश, लॉन्ग लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई, गेंद वन बाउंस सीमा पार, इस बार शानदार चौकार डीजे। थैंक यू डीजे। पहली गेंद का सामना किया मनीष ने चौवा लगाकर इनिंग की शुरुआत की, 40 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। ओहो, इस बार देखिए और पिच गेंद मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, फील्डर तैनात है, इस बार कम बैक करते हुए गेंदबाज हितेश विकेट प्राप्त करते हुए फिर से एक बार डीजे को मौका। थैंक यू डीजे मास्टर। यहां पर देखिए मनीष आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर विशाल आते हुए 40 रन स्कोर कार्ड पर, हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 3 विकेटों के नुकसान पर विशाल घरत न्यू बैटर मैदान पर। 5 ओवर का होने वाला मैच 40 रन स्कोर कार्ड पर लगभग लग चुके हैं। फिर से एक बार हितेश गेंदबाजी करेंगे न्यू बैटर मैदान पर विशाल घरत। ओहो, इस बार लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइड का आता हुआ। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस एक्स्ट्रा के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा 41, 41 रन स्कोर कार्ड पर। ओमकार राणे जर 2 उड़ी लगाकर कैच लपकते हैं तो 500 रुपए सोने देता मात्र इनकी जानिब से। इस बार स्क्वायर कट किया है, डीप थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित शर्मा डीजे। थैंक यू डीजे। दोन्ही अंपायरांसाठी जर गोट्या अंपायर सारखं नाचले तर 250 रुपये दोघांना पण। दोन्ही पंचांसाठी सुवर्ण संधी, दो गोटे अंपायर किंवा हॅरी अंपायर सारखं नाचलेत तर दोघांना 250, 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। दोन्ही पंचांसाठी सुवर्ण संधी सोन्यादा मात्रे यांच्या माध्यमातून। और इस बार देखिए लंबा कारपेट गिल को ढकेल दिया है, इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 46, 46 रन। दोन्ही पंचांना सुवर्ण संधी, जर आपण डान्सिंग अंपायर गोटे अंपायर किंवा हॅरी अंपायर सारखा नाचलेत तर सोन्यादा मात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। जरूर 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 46। और जरूर कमलाकर दादा आमच्या झोपडीत या। येताना बोला भाभीला काहीतरी बोला। की समाप्ति के बाद 46, 46 रन स्कोर कार्ड पर लगते हुए चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए गेंदबाज रोहन भगत। फिर से एक बार गेंदबाजी के लिए रोहन भगत पहली गेंद डालने के लिए तैयार। इस बार स्क्वायर कट किया, अपर कट करना चाहते थे, डीप में
प्रोटेक्शन है, फील्डर नहीं भागेंगे, गेंद जाएगी आउटफील्ड है, फास्ट मिलेंगे 4 तो होगा, बेड़ा पार, गेंद गई सीमा पार, डीजे को मौका। थैंक यू डीजे मास्टर। इस चौके के साथ स्कोर जा पहुंचे 50 रन पूरे, तालियां बजाएं। शाबास. आणि विजय म्हात्रेंनी थोडं टेन्शन न घेता इथं स्टेजवर यावं. जरूर सन्मान्य विजयदादा मात्रे, आपण टेन्शन न घेता स्टेजवरती आपलं स्वागत है। 50 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, जहां पर क्षेत्र नहीं है वहां पर फटका लगाते हुए बैटर, शानदार फटका एग्जीक्यूट करते हुए बैक टू बैक विशाल। घरातलं थैंक यू डीजे मास्टर। लगातार की 2 गेंदों पर 2 चौके लगाते हुए बैटर विशाल घरत, स्कोर जा पहुंचा है 54 रन 54। शानदार बल्लेबाजी, यहां पर तोड़फोड़ बल्लेबाजी। अक्षय भगतने बॉल अडवला तरी 100 रुपये. अक्षय बगल जर तुम्ही चेंडू अडवलात तरी सोन्यादेव म्हात्रे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय। ओहो, इस बार थोड़ी सी नीची रहती हुई गेंद चकमा देने में कामयाब, कम बैक करते हुए गेंदबाज रोहन भगत। स्कोर रुका हुआ 54 रन 54, जबकि ये चौथा और प्रगति पर है। 3 गेंदें हो चुकी है, चौथी गेंद डालने के लिए तैयार। फिर से एक बार स्ट्राइक पर विशाल घरत, अपने नाम की तरह विशाल बल्लेबाजी करते हुए मजबूती में लाने का प्रयास। और इस बार देखिए बल्ले का फ्लो, दिशा देने का प्रयास। ऑन साइड में फील्डर है हितेश, गलती नहीं करेंगे, विकेट का पतन। चौवन रन पर ये बड़ा धक्का लगता हुआ विशाल घरत आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर प्रथमेश आते हुए, जर्सी नंबर 27 परिधान के हुए प्रथमेश को मौका दिया, प्रमोट किया है बल्लेबाजी करने के लिए। इसके बाद होने वाला मुकाबला दूसरी फेरी का पहला मुकाबला एवेंजर आवास वर्सेस नागेश्वर आवास। वो टीम के कैप्टन टॉस के लिए प्रेजेंटेशन बॉक्स में आई है। दोन्ही संघाचे संघनायक एवेंजर आवास वर्सेस नागेश्वर आवास, दोनों संघाचे संघनायक टॉस से दिया। तो फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार। ओहो, इस बार आने बल्ले से खेल दिया है, मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, प्रथमेश के बल्ले से आता हुआ शानदार षटकार। थैंक यू डीजे मास्टर, जरूर जानो मेरी जान। और यहां पर छक्का लगाकर अपने इनिंग के आगाज करते हुए बल्लेबाज प्रथमेश, टोटल जाप चौका है 60 रन। ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, मिड ऑफ की दिशा में खेल दिया, वहां पर स्वीपर कवर में फील्ड करेंगे 1 रन के साथ 61, 61 रन स्कोर कार्ड पर लगते हुए शानदार बल्लेबाजी। आने वाली 6 गेंदें शेष बाकी है। तत्पूर्व विनंती असेल एवेंजर आवास वर्सेस नागेश्वर आवास, दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे। आपण पाहतोय आवास प्रीमियर लीग 2025, विजय म्हात्रे यांचा संघ नागेश्वर आवास, तसेच एवेंजर आवास हितेजी भगत यांचा संघ। एक सूचना असेल,
ज्या ज्या प्लेयरांना मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट मिळालाय त्या सर्वांनी परिधान करूनच मैदानामध्ये उतरायचं आहे, याची नोंद घ्या. नाही तर 5 रनची penalty. अन्यथा 5 धावांची पेनल्टी असेल. हा नक्कीच प्रबोधता सांगतात 5 धावांची पेनल्टी आहे. तसं न केल्यास मॅन ऑफ द मॅचचा जो टी शर्ट ज्यांना परिधान करायचं लागेल, ज्यांना भेटलाय. शेवटचे 6 चेंडू. टॉस साठी समीरजी पारकर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज पराग, और पराग के पहली गेंद के ऊपर मिड विकेट बाउंड्री लाइन के पार. इस बार बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन आधा डजन. थैंक यू डीजे मास्टर. तो जरूर गुणलेखक सर हमें बतलाते हुए 67 स्कोर कार्ड पर हुए. मतलब पहले मैच से अगर एनालिसिस देखा जाए तो 3 टीमें जिन्होंने 67 का टारगेट रखा है, पर यह पहली टीम है कि वो हाईएस्ट स्कोर बनाने में कामयाब होगी. बल्लेबाजी करने वाली टीम हम देख रहे हैं त्रिशा एंड ऋतु ब्रदर्स रांझनपाड़ा, जिन्होंने 67 रन जरूर यहाँ पर बनाए. अभी भी आने वाले 5 गेंद शेष है, एक टारगेट अचीव करना है, हाईएस्ट स्कोर होगा. त्रिशा एंड राउतू ब्रदर्स. ओहो इस बार आड़े बल्ले से खेल दिया है, मिड विकेट की दिशा में मिड ऑर्डर फील्डर फील्ड करेंगे. 1 रन लेने के प्रयास, दूसरी रन में असफल, और इस बार देखिए अपने विकेट को सैक्रिफाइस किया, पर हाईएस्ट स्कोर टाले बजाए जरूर 67 रन का पल्ला पार किया. 68 रन बना चुके हैं, अभी भी गेंदें 4 शेष बाकी है. थँक यू डीजे. नागेश्वर आवास संघाचे कर्णधार आणि एव्हेंजर दोन्ही संघाचे संघनायक आहेत. विनंती असेल अजय सर टॉस करून घ्या. 68 रन स्कोर कार्ड पर लग चुके, आने वाले 4 गेंद शेष बाकी है. जरूर आज की इस आवास प्रीमियर लीग में सबसे हाईएस्ट स्कोर खड़ा करने का प्रयास करने वाली टीम जरूर प्रेजेंटेशन बॉक्स में टॉस के लिए हमारे काबिल दोस्त वेदांत जी कंटक सर ज्वाइन होंगे. सेकंड फेरी का मैच जिसमें हम देखेंगे एवेंजर आवास वर्सेस नागेश्वर आवास. थँक्यू भाईजान. या ठिकाणी नाणेफेक केली जाते. निश्चित रूपानं दोनही संघ विजयी संघ आहेत. नागेश्वर आवास संघ एकीकडे आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर एव्हेंजर आवास आहे. नागेश्वर आणि एव्हेंजर्स यांच्यात सामना, आणि हेड आलाय. दादा काय घेणार? फिल्डिंग घेऊ. फिल्डिंग घेऊन समोरच्या संघाला किती धावांवर रोखण्यासाठी कॉमन प्रश्न आहे. 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. दोघांनीही मागाशी डिफेंड करताना जिंकलंय. आत्तापर्यंत स्पर्धेचा इतिहास राहिलाय, डिफेंड करतानाच जिंकलं गेलंय. 67 धावा दोघांनी धावफलकावर लावलेल्या आहेत. असं असताना या सामन्यात देखील जी परिस्थिती आहे त्यावरून असं वाटेल की डिफेंड करताना जिंकलं जात आहे. मग अशा वेळी चेसिंगचा निर्णय का घेतलाय? काय नाही, मला माझ्या बॉलरवर फुल कॉन्फिडन्स आहे, त्याच्यामुळे आम्ही चेसिंग करू. नक्कीच. पहिली बॅटिंग करताना दादा आपण बघितलं रन होत आहेत, डिफेंड केलं जात आहे. अशा असताना तू जर टॉस जिंकला असतास तर तुझ्याकडे काय घेतलं? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, कारण आजच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर सर्व सामने हे डिफेंड झालेले आहेत, त्यामुळे फलंदाजी पहिली करणं चांगलं आहे. निश्चित रूपानं फलंदाजी पहिली करणं चांगलं आहे, आणि या ठिकाणी ज्याला जे पाहिजे ते मिळाले. परंतु न्यूज फ्रॉम द सेंटर इज एवेंजर आवास वन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओवर टू यू भाईजान. थैंक यू सो मच. और यहाँ पर देखिए दोनों जवानी की मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा, क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट, और डीजे माउली को मौका. जरूरी सीने की इस ओवर की आखिरी एक गेंद शेष है. 71 रन स्कोर कार्ड पर जरूर लग चुके. क्या अच्छा टारगेट सेट किया जाएगा इस प्रतियोगिता में? शानदार बल्लेबाजी की रोहन पाटिल की शुरुआती बल्लेबाजी ने काफी प्रभावित किया, और इस बार ऑन साइड में खेल दिया है. मस्तक पे दस्तक देने वाला आखिरी गेंद
गेंद पर यह धुआंधार षटकार, इस छक्के के साथ स्कोर क्या पहुंचा 77 और जीतने के लिए 78 रनों का टारगेट। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से इस प्रतियोगिता को लाइव किया जाता है। डीजे माउ थैंक यू डीजे। जरूर यहां पर देखा जाए तो बैटर प्रथमेश 50 के औसत से बल्लेबाजी करते हुए क्या शानदार बल्लेबाजी की है, 3 करारे छक्के। और निजी 23 रन पर बल्लेबाजी करते हुए तालियां बजाए प्रथमेश के लिए, क्या बल्लेबाजी की है। टोटल जा पहुंचा है 77, 78 रनों का टारगेट सेट किया है। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माई बोली मराठी भाषा में रायगढ़ का बुलंद आवाज हमारे काबिल दोस्त मैन फ्रॉम मल्याण वेदांत जी कंटक सर के पास। धन्यवाद। थँक्यू। बघा काही सामना सुरू आहे, एकीकडे जर पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना त्रिशान रावतू ब्रदर्स रांजणपाडा संघानं जर पाहिलं तर तब्बल 77 धावा धावफलकावर लावल्यात आणि 78 धावांचं आव्हान ठेवलंय काल भैरेश्वर आवास संघाच्या समोर। काय होणार या सामन्यामध्ये? या ठिकाणी निश्चित रूपानं काळभैरेश्वर आवाज संघाला जिंकण्यासाठी 78 धावांची गरज, 78 धावांचं आव्हान घेऊन काळभैरेश्वर आवाज संघ जोपर्यंत मैदानात उतरेल तोपर्यंत क्षेत्ररक्षक सजले गेलेत त्रिशान रावतूर ब्रदर्स रांजणपाडा संघाचे। चला पंच सामना चालू करायचा आहे। निश्चित रूपानं आपण सामना पाहतोय, 78 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो म्हणजेच काळभैरेश्वर आवाज संघ। आणि असं असताना रांजणपाडा संघ यांना कसं
रांजणपाडा संघाकडून यांना कसं रोखलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. रोहन घरत गोलंदाजी मार्कवर, अनिकेत आहे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सुयोग आणि पहिला चेंडू घेऊन, माफ करा स्ट्राईकला सुयोग आहे, नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत आहे. लेफ्ट हँड फलंदाज जर्सी नंबर 1 सुयोग ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. 30 चेंडू 78 धावांची गरज. काय होणार, कसं होणार, कशा प्रकारे होणार, प्रत्येक गोष्टीचा आढावा या ठिकाणी घेतला जाईल. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन घरत सज्ज होईल. पहिला चेंडू या ठिकाणी रोहन घरतच्या माध्यमातून सुयोगसाठी टाकला जाईल. चला सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू इनसाइड आउट, अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. निश्चित रूपानं 1 2 आणि 3 धावा पहिल्या चेंडूवर धावून पूर्ण केल्या जात आहेत. त्यामुळेच काळ भैरेश्वर आवास संघाच्या माध्यमातून अप्रतिम फटका होता. तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. पहिल्या चेंडू आणि 3 धावा धावून पूर्ण केल्या. आणि मागचं जर पाहिलं तर रांजणपाडा संघानं पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता. निश्चित रूपाने पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यानंतर आता मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला अनिकेत पाहायला मिळेल. निश्चितच उद्यापासून सुरू होणाऱ्या PNP चषकामध्ये देखील या आवास प्रीमियर लीग मधले काही प्लेयर आपल्याला खेळताना दिसतील. त्याच्यानंतर 28 1 2 मार्चमध्ये शात्रेक माळी समाज प्रीमियर लीग देखील आपल्याला त्याच मैदानावर पाहायला मिळेल. तिथे देखील या आवास मधले भरपूर खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि असं असताना निश्चित रूपानं खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर अशी ही स्पर्धा आहे, अशी ही आवास प्रीमियर लीग आहे आणि त्यातून एक चांगला स्टेज या ठिकाणी तयार झालाय, चांगली प्रॅक्टिस या ठिकाणी तयार झाली. अप्रतिम चेंडू गुडलेन स्पॉटवरून उचली घेणारा चेंडू होता. यष्ट्यांच्या मागे चांगले हात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे या चेंडूला इथे मात्र निर्धाव फेकलं गेलंय. निर्धाव चेंडूच्या साहाय्यानं धावफलक जे आहे ते स्थिरावलंय. ते म्हणजेच 3 वर 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 3 धावा खर्च केल्या गेल्यात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली. पंचांनी मात्र चेंडूला निर्धाव घोषित केलंय. निर्धाव चेंडूच्या साहाय्यानं धावफलक जे आहे ते धावफलक मात्र 3 वर स्थिरावलेलं. 3 चेंडू भाईजान फेकून झालेत आणि 3 चेंडूंवर जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर आलेल्या 3 धावा, त्याच्यानंतर मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. चौथ्या चेंडूवर तो संपर्क झाला. रनआउटची संधी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. थांबा, सोन्या दादा आलाय, बक्षीस आला असेल ना. ओमकार राणे कुठे आहे? तिकडे गेलाय. ओमकार राणे तिकडे. हा, इकडं आल्यावर बक्षीस आहे ओमकारला. प्रबोध दिसतोय इथे. अप्रतिम किपिंग प्रबोधनी केलेली आज पाहायला मिळाली. खुश असेल ना प्रबोध? खुश आहे नक्कीच. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. 4 चेंडू फेकले गेले, 3 धावा खर्च झालेत, 1 गडी बाद झालाय. नवीन फलंदाज ओमकार आलाय जो नॉन स्ट्राईक एंडवर असेल. सुयोग असेल स्ट्राईक एंडवर. पुढचा चेंडू घेऊन रोहन घरत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी मात्र रोहन घरतच्या माध्यमातून आता पुढच्या चेंडूवर होणार पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू रोहनचा. यावेळी मात्र लीडिंग एज लागली. एस इट इज पंचांकडे दाद. फलंदाज बाद. कम ऑन डीजे.
दोघांना सुद्धा पारितोषिक आहे. जर षटकार मारला तर मुंबईकर कमिटीकडून 200 रुपयांचं पारितोषिक. बघूया मारणार का पुढचा चेंडू. आहा हा, मोठा फटका. मुंबईकर कमिटीकडून 200 रुपये या ठिकाणी जाहीर झालेत आणि ते या ठिकाणी जमा देखील झालेत. फलंदाज आलाय रोहन आणि रोहनवर आक्रमण केलं. घरतनं भगतवर आक्रमण केलं. प्रत्येक षटकाराला मुंबईकर कमिटीकडून 200 रुपयांचं पारितोषिक. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी 78 धावांचं लक्ष्य, म्हणजे त्यातून 9 वजा केल्या तर उरतात 69 म्हटलं तर 4 षटकात करणं या मैदानाच्या अनुषंगानं सोपं नाही आहे. पण शेक्सपियरनं काय म्हटलंय? शेक्सपियरनं म्हटलंय की नथिंग इज इम्पॉसिबल. कुठलीही गोष्ट जी आहे ती गोष्ट कठीण नसते, तुम्ही ती साध्य केली पाहिजेत. मग असं असताना साऊथ आफ्रिकेचा संघ समोर असलेल्या 434 धावांचं आव्हान देखील 50 षटकात चेस करू शकतो. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर भारतानं 50 ओव्हरमध्ये केलेल्या 108 धावा आणि त्या डिफेंड करताना भारतीय संघ बांगलादेशला 58 वर ऑल आउट पण करू शकतो. क्वालिटीचा फरक आहे फक्त. आता आपण साऊथ आफ्रिका आहोत की आपण बांगलादेश आहोत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय आलाय. कशा प्रकारचा खेळ होतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज ओमकार आलाय. ओमकारला देखील संधी आहे. मुंबईकर कमिटीच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू सीमारेषच्या दिशेने चालतोय. क्षेत्ररक्षक धावतोय. बाबू धावायचं होतं. बाबू जॉगिंग करत होता. या चेंडूवर चौकार आलाय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. पाटलांचा बैलगाडा वाजला, पण सोने म्हात्रे काय सांगतात? आमचा देखील बैलगाडा एक दिवशी घाटात राडा करणार आहे. नक्की करणार आहे. आवाज म्हटलं की बैलगाडी प्रेमी गाव आहे ना. यंदा भरपूर नंबर मारे. भाईजान म्हटले फायनलची गाडी, भाईजान फायनलची नाही आहे, गटातली गाडी आहे. हिंद केसरी मैदान आवाज आहे ना, फेमस आहे या गोष्टींसाठी. या ठिकाणी या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 14 धावा आल्या. निश्चित रूपानं क्रिकेट असेल, कबड्डी असेल, कुस्ती असेल, बैलगाडी असेल, हे मर्दानी खेळ आहेत आणि ते सगळं सहजासहजी प्रत्येकाला जमत नाहीत खेळायला. त्याची आवड, त्याचा नाद करायला देखील जर पाहिलं तर तेवढी हिंमत लागते, तेवढं काळीज लागतं आणि ते आवाजकारांच्यात आहे. आणि म्हणूनच आवाजमध्ये क्रिकेट प्रेमी देखील पाहायला मिळतात, बैलगाडी प्रेमी देखील पाहायला मिळतात, कबड्डी प्रेमी देखील पाहायला मिळतात. मग जर पाहिलं तर क्रिकेटची दिलखुश आवाज टीम नागेश्वर आवाज असेल, कबड्डीची दिलखुश आवाज असेल, किंवा जर पाहिलं तर बैलगाडी प्रेमी किंवा बैलगाडी क्षेत्रातील अनेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतील या आवाज गावातून. या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 15 धावा पाहायला मिळतात. अजूनही 3 धावा या ठिकाणी, 3 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. यावेळी मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं गेलंय. नक्कीच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषच्या दिशेनं. तिथे मात्र 1 धाव धावून पूर्ण. कुस्तीपटू देखील असतील ना आवाजमध्ये? भरपूर आहेत का खरोखर कुस्तीपटू आवाजमध्ये? 100% आहेत. प्रबोधकडे बघू नका, तो अप्रतिम विकेट किपर आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजनला चेंडू. काय झालंय बघा. एक बोलतोय हो, दुसरा बोलतोय नको, आणि असं असताना या चेंडूला मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडू. काय आज क्रिकेट पाहायला मिळालं ना. प्रबोधची चपळाई पाहायला मिळाली, त्याचं अप्रतिम अपील पाहायला मिळालं. तो म्हणतोय आता मी इथं असतो तुम्ही रनआउट पण केलं असतं. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्सचा फटका म्हणजे लागला तर आबाद, नाही तर बर्बाद. आणि असं असताना नाही, ते नाही बोलू शकत. या ठिकाणी असं असताना षटक संपलं. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांअंती धावफलकावर 16 धावा आल्या. आज जर पाहिलं तर सकाळी आमच्यासोबत जोडले गेले भाईजान इम्रान बुखारी. कंटिन्यू मला वाटते भाईजान आठवडाभर कॉमेंट्री करतायत. पण आज भाईजानचं एक कमाल आहे. भाईजान सकाळी असेच बसले होते. भाईजानने एवढंच म्हटलं की भाईजान गॉगल लावलात तर चांगलं दिसाल.
भाईजांनी सकाळी गॉगल लावलाय, जेवताना देखील काढला नव्हता, अजून देखील काढलेला नाही आहे. थोडीशी तारीफ गरजेची असते ना भाईजान. 40+ आता झालेले आहेत. PNP चषकात फॉर्म भरला होता, अनसोल्ड टी शर्ट मिळणार आहे भाईजान. आमदार लीग येते, तिला देखील फॉर्म भरायचे. तिथं टेबलवर आहात स्वतः, तिथं तुम्हाला खेळता पण येईल, कारण स्वतःच आहात, स्वतःच ओनर आहात. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये तिथं शाबीर भाईच्या टीमच्या टेबलवर तुम्ही असणार आहात, त्यामुळे स्वतःला 500ची बोली लावून तुम्ही घेऊ पण शकता. करू शकतो, निश्चित रूपानं करू शकतो भाईजान सांगतात. पण 78 धावांचं आव्हान कसं करू शकतो, कारण 2 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा झाल्यात. आणि असं असताना निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर 78 मधून 16 वजा केल्या, उरतात किती तर 62. आणि 3 ओव्हरमध्ये 62 धावा चेस करणं म्हणजे या मैदानाच्या अनुषंगानं भाईजान आमदार लीग मध्ये थार जिंकण्यासारखं आहे ना. थार जिंकू शकतात पण बुलेट घेण्यासारखं आहे ना भाईजान, मॅन ऑफ द सिरीज घेऊन. पाहूया काय होतंय. इथे मात्र निश्चित रूपानं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे, तो म्हणजेच रोहन घरत. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांगितलं, तिसरं षटक घेऊन. आहा, पहिल्या चेंडूवर दांडी गुल केली, पहिल्या चेंडूवर यष्ट्यांचा वेध घेतला, यष्ट्यांचा छेद केला. कम ऑन डीजे. थँक्यू. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन घरत सज्ज होईल. पहिल्या चेंडूवर विकेट, नवीन फलंदाज हितेश ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळतोय. थांबा, महिला मंडळला जाऊ द्या, धावू नका, चालत जा, सामने होत राहतील. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर रोहन पुन्हा एकदा सज्ज होईल. नवीन फलंदाज हितेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. हा, अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. हितेश प्रबोधचा कोण, हितेश आहे का, भावकीतला आहे का, मित्र वगैरे आहे का? त्याच्यावर जाम अपेक्षा आहेत प्रबोधच्या. सांगतोय की मार. 500 कोणाकडून? प्रणयकडून. 500 रुपयाचा बार्थिक षटकाराला आहे, पण असं असताना फटका फसलाय, फलंदाज बाद झालाय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. भाईजान बक्षिसाची देखील कमाल आहे ना, एखाद्याला बक्षीस लावलं की तो फसतो असं म्हणतात. कारण आम्ही मुरुड प्रीमियर लीगला कॉमेंट्री करत होतो, एक प्लेअर चांगला फलंदाजी करत होता, सामना त्याने ऑलमोस्ट काढला होता, 42 धावांवर होता, आणि त्याला बक्षीस लावलं. त्याने जर 50 मारली तर त्याला काहीतरी 1000-1500चं बक्षीस लावलं. आऊट नाही झाला दादा, फक्त 4 बॉल हुकला आणि 5व्या बॉलला आऊट झाला. म्हणजे मॅच पण घालवली आणि आऊट पण झाला. बक्षीस लावलं की बॅट्समन फसतो असं म्हणतात. आता वारा पण उलटा आहे. इथे जर पाहिलं तर विकेट आलाय. 16 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीवर रोहन सज्ज. अनुज आहे फलंदाजी मार्कवर, नवीन फलंदाज. हा, लेफ्टीला संधी आहे, लेफ्टीला वारा उलटा आहे इकडे. लेफ्टी बॅट्समन जर लागला तर तो काहीही करू शकतो, आणि असं असताना निश्चित रूपानं लेफ्टी बॅट्समन लागेल का पाहणं गरजेचं आहे. यानंतर होणारा सामना नागेश्वर आवास विपक्ष आवास एव्हेंजर्स. यावेळी इनसाइड आउट फटका मारलाय. चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजनला. ओ हो, बघा बघा बघा, आवाजचा मेसी पाहायला मिळतोय. अडवलेला चेंडू होता, पण लातनी पायानं फुटबॉल सारखा उडवला आणि चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. जयेश घरत बघितला ना आपण, की जयेश भगत बघितला. आता जयेश भगत बघितला, जयेश पाटील बैलगाडावाला सांगितलाय. या चेंडूवर चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावर 20 धावा आहेत. हा चेंडू देखील
लॉंग ऑन रिजनला खेळून काढलाय. धावसंख्येत 1 न वाढ, 21 धावा धावफलकावर आहेत. तत्पूर्वी निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर तिसरं षटक, अंतिम चेंडू या ठिकाणी तिसऱ्या षटकातला बाकी आहे. रोहनच्या माध्यमातून 21 धावा धावफलकावर आहेत. 78 मधून 20 वजा केल्या राहतात 58 आणि त्यातून अजून 1 वजा केली राहिली 57. म्हणजे 13 चेंडू 57 धावांची गरज. या धावा चेस करणं सोपं नाही आहे. 12 चेंडू 57 धावांची गरज. या सामन्यामध्ये सलग चौथ्यांदा, या स्पर्धेमध्ये सलग चौथ्यांदा आपण पाहतोय की प्रथम फलंदाजी करणारा संघ डॉमिनेट करताना आपल्याला दिसलाय. आणि असं असताना देखील यानंतर होणारा सामना मला वाटते आवाज अव्हेंजर्सनं नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जित रूपानं नाही गेम प्लॅन आहे त्यांचं, ते त्यांनी सांगितलंय. नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार रोहन पाटील, स्वप्नीलजी घरत आणि राकेशजी राऊतू यांचा हा संघ आहे. त्रिशाण राऊतू ब्रदर्स रांजणपाडा आणि निश्चित रूपानं दोनही ओनर अप्रतिम आहेत. निश्चित रूपानं स्वप्नील घरत असतील, राकेश राऊतू असतील, पण रोहन पाटील कॅप्टन काय करतोय या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. कारण एका संघामध्ये 2 रोहन आहेत. यावेळी मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ज्याला सामान्य मराठीत आपण म्हणतो की घुसून मारण्याचा प्रयत्न केला, पण जरी घुसला असला तरी देखील चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाही आहे. अकरा चेंडू आणि 56 धावांची गरज, 57 धावांची गरज. यावेळी हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सलगचे 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र सरळ बॅटनं खेळला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक असेल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली जाते. एक चेंडू, एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, पण तो फटका काही येत नाही. आता 9 चेंडू आणि 56 धावा म्हणजे आपतक 56 जिंकण्यासाठी गरजेचे आहेत. सामन्यामधली हवा, सामन्यामधली मजा, सामन्यामधलं सारस्य, सामन्यामधलं एंटरटेनमेंट, सामन्यामधली जो जलवा होता, सगळं काही जर पाहिलं तर ज्या प्रकारे पंक्चर टायरमधून हवा सुटावी तसं निघून गेलंय. पुढचा चेंडू यावेळी शफल झालाय, चांगला फटका आहे, पुढच्या मॅचसाठी उपयोगाला येईल कॉन्फिडन्स. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे. अगदी आपण बघितलं तर बॅकवर्ड स्क्वेअरले क्षेत्रामध्ये हा चेंडू लगावला 4 धावांसाठी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्यानं धावफलकावर 26 धावा आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली. पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलं. धावफलकावर 1 धावेची भर. धावसंख्या 27 धावा. नक्कीच पुन्हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला खेळ टिपलाय. चांगल्या पद्धतीची किंमत त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चांगलं आयोजन. आवाज प्रीमियर लीग 2025 सीझन 3. नवीन फलंदाज मैदानामध्ये ज्यांनी झेल टिपलाय ना, तेच साहिल मैदानामध्ये उतरतायत. नक्की टाळ्यांचा वर्षाव डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे.
साहिलसाठी षटकाराला मुंबई कमिटी 500 रुपये. साहिल जर एक षटकार लगावला तर मुंबई कमिटी यांच्याकडून 500 रुपये, तसेच 3 षटकार लगावले तर जयेश कवले यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. आवाज का रजत मुंडे जिसे कहा जाता है, जयेश कवले इनकी जानिब से यहाँ पर हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज है. और सोने दादा मात्रे इनकी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये षटकाराच्या हॅट्रिक साठी. आणि मुंबईकर कमिटी यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकाराला 500 रुपये साहिल साठी. शेवटची 6 चेंडू शेष आहेत. या ठिकाणी हा चेंडू सोयीर आहे, वाईड आहे. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या 28 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश सज्ज. भरपूर धावांची गरज जिंकण्यासाठी असेल. यावेळी मात्र स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. साहिलने षटकार मारला तर विजय म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. हा, मुंबई कमिटीकडून 2000 रुपये. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटकाराला पारितोषिक आपण मारेल तेव्हा. सोन्यादादा मात्र आज बक्षिसांची लयलूट करताना दिसलाय. मागाशी डोक्यावर हात ठेवून देखील बसला होता 6 बॉल 11 झाले नाही म्हणून. पण आता फरक नाही पडत. आता बोलते ट्रॉफी घेऊन जाणार सोन्यादादा. यावेळी मात्र चेंडूला अप्रतिमरित्या झेललंय. थर्ड मॅन रिझनला फलंदाज बाद झालाय. थँक्यू डीजे. भरपूर धावांची गरज जिंकण्यासाठी. अंतिम 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू हवेत. झेल खाली क्षेत्ररक्षक. अप्रतिम झेल. आणखी एक फलंदाज बाद. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. बुलेटची चावी हरवलेली आहे. कोणाला सापडली तर आणून द्यायचं आहे. त्याला बक्षीस दिलं जाईल ना दादा. नाही एवढं नको, पण चावी घेऊन या मित्रांनो. बुलेटची चावी हरवलेली आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. या ठिकाणी फटका फसलाय. या चेंडूवर 1 धाव आलेली पाहायला मिळते. सामना संपलाय. सामन्यामध्ये विजयी झालाय त्रिशा अँड रावतू ब्रदर्स. 1 बॉल आहे का, माफ करा, 1 बॉल आहे पंच, सॉरी. सामना संपायला बाकी आहे, पण 1 चेंडू बाकी आहे. एका चेंडूवर किती धावा येणार पाहणं गरजेचं आहे.
हा क्लीन बोल्ड फलंदाज बाद. सामना संपलाय. त्रिशांत राऊत ब्रदर्स रांजणपाडा संघ विजयी झाला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे हार्दिक आभार. थँक्यू डीजे. सामना संपलाय. सामन्यामध्ये रांजणपाडा संघ विजयी झालाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय